फवाऱ्यावाले भल्ले तर देऊ राहिले च्या माय बिन लहान शिकू राहिले काय राम राम आज बाबाजी. मारतो, उद्या मारतो. राम 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 राम. कुठं कोण एकटे बाबा करू तुम्ही? येतो वावरातून चक्कर मारून. हा. फवाऱ्यावाले भल्ले शिकू राहिले मग देतो ना मारून काय एकरा ना. 300 रुपये. अरे बुड्याच्या डोक्याला केस ठेवशील का नाही बाबा. मग मला तर पुरलं पाहिजे राजो. 200 रुपये एकर दिन. चला मग वार पुणे येऊन पहिले. चाल लागल्यास मी वावराकडे चाललो. हा उद्या मारून दे मग. उद्या सकाळीच. हो पाणी कुठं पाणी कुठं आहे मग तिथं? पाणी आहे इरीचं. बर मी वडाला माणूस सांगतो एखादा. बर ठीक आहे ना. हो चाल मग. साहेबांनी भली चटणी द्यायची. अरे या वर्षी सारखीच चॅटच नाही दिली सोयाबीन न काय होय खर्च नाही निघाला न राजा. काय ना तू काय झालं गाडीले. रामाजी राम 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 राम. काय गाडी चालू निघून राहिली काय करावं काय माहित चालू समजून नाही राहिलं काही बिघाड आला असन. आता ते अरे ते काय कराड घेऊन गेले का ते इकडे काऊन काय झालं. मायबीन आता सगळ्यालेच नाही पिकलं तराट घेऊन आता गेले का. आता गेले बा चला, 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 गाडी चला. साईडला लावतो गाडी साईडला लावतो मी अरे आपाजी झोपले का काय? अरे हो रे चला. हो हो. अरे नातू अ नातू. बापा काय झालं काऊन झोपला आहे बा तू. बसलो होतो वावरात मी मला समजलं परेशानीत आहे म्हणून 8-10 दिवस झाले. हाय तर परेशानीच लय आहे बा काय करू मग कोणाला सांगू आता सोयाबीन पिकलं नाही म्हणून एवढं परेशानीत राहा लागते काय. आता आपलं पास लागते बा नाही, ते तर- सोयाबीन नाही झालं काय करू मी आता या वर्षी तर कोणालाच नाही झालं पण 8-10 दिवस झाले म्हणे लय विचारात आहे म्हणे. विचार काय भूषण सांगे. अरे काय करू मग आता लेकराचं पाहा लागते पाकरायचं पाहा लागते हो हे गोष्ट खरी आहे. आहे का नाही हो वावरात नाही झालं तर मी काय करू आत्महत्या करू नाही नाही आत्महत्या नाही करायची. मग आत्महत्याचं पाऊल नाही उचलायचं. आता आम्हाला पहिल्या काळात नाही पिके एखाद्या वर्ष हो आम्ही असंच करत होतो पण आम्ही धीर नाही सोडला. नाही ना पण आज अशी परिस्थिती झाली का असं वाटतं का खूप कुठं जाऊन मरून जाव नाही नाही मला तर विचारच नाही आणायचा डोक्यात. अरे पण ह्या परपंच कसं चालन परपंच आता काय या वर्षी नाही पिकलं म्हणून काय झालं पुढच्या वर्षी पिकन. नाही नाही पण पुढच्या वर्षी तेच भांडणं होईल मग तर आज आपल्याला जेवायला नाही आपल्या घर संसार आपला चालत नाही तर मग काय करणार नाही आता याच्यात कसं आहे दिवस तर निघणच निबनच काय ना नाही काही. नाही, या सरकारला आपल्याला हे करायचं नाही तर फाशीच घेतो मी नाही आता मदत येऊ राहिली म्हणते. कायची मदत सरकार देऊ राहिलं म्हणते मदत. किती किती दिवस लागते त्याला ते आता महिन्याभरानं येऊ का 2 महिन्यानं येऊ का 1.5 महिन्यानं येते म्हणते मदत. काय माहित बा कोण काय करता मग वावरात मी? वावर आहे माय आपाजी. चाल ना तू घरी चाल बर. चाल ना घरी. कायले अरे फाशी गिशी काही घेऊ नको बाबा. चाल मी 10,000 रुपये तुले देतो. मीच तर तंगीत आहे पण आता हे तुझ्यावर लय समस्या आहे तर मी 10,000 रुपये देतो. चाल घरी. तुमचे 10,000 नाही पाहिजे ते सरकार कधी देते ते वाट पाहून राहिल मी सरकार देन तरी देन पण मी देतो बा तुझ्या चिवताव दाबून टाक. मला तुमचे कर्ज घेणं नाही आम्हाला घेणं आहे सरकारचे देन ना मग सरकार नंतर. कधी कोणता वेळेन तो तुम्ही आम्ही कर्ज बाजारी हो का आमचं वावर आमचं सगळं आणि कर्ज घेऊ चाल ना तू. चल ना चा. घरी. नाही मी येत नाही म्हणजे जा तुम्ही माया वावराचं जे आहे त्यातनी किंमत म्हणजे माया वावरात एकटा पिकलं नाही हा आणि तुमचं कर्ज घ्या मग आम्ही मरून जाऊ का निघतेच दिवस. चाल बरं हे टोकाचं पाऊल नको उचलू ना तू. चला चला मी येत नाही तुम्ही जा चला ना तू. मला याची गरज नाही रे चला चला मी चला. वावरातच मारतो नाही 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 चला चला मला वावरात चला. मारायचा चला नाही मी येत नाही मी वावरात मरतो नाही ना हो काय माय वावर आहे मी मरतो इथं चला ह्या वडीलधाऱ्या माणसाचा मी मान ठेवून घरी चाललो चला चला. यावर्षी नापिकी अनियमित पाऊस आणि बाजारभावातील प्रचंड चढउतार यांनी शेतकऱ्यांचे जगणेच कोलमडून टाकले. महिनोन्महिने घाम गाळूनही हातात काहीच आले नाही. शेतीचा खर्च वाढत चाललाय पण उत्पादन आणि दर दोन्ही घटत आहेत.
एकीकडे निसर्गाने पाठ फिरवली तर दुसरीकडे बाजारपेठेनेही न्याय दिला नाही. तरीही शेतकरी आजही जमिनीशी नातं तोडत नाही, कारण त्याला विश्वास आहे एक दिवस पिकं येतील आणि आयुष्य पुन्हा फुलून येईल.